नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत विचित्र अपूर्णांक। आज आहे आपला दिवस 15वा बेसिक टू ॲडव्हान्स स्पर्धा परीक्षा गणिताचा आणि आज आहे अपूर्णांक या धड्याचा शेवटचा व्हिडिओ। तर बघा, या अगोदरची अपूर्णांक या धड्याची व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा। आपल्या प्लेलिस्टमध्ये आपल्या चॅनलवरती ते सर्व अवेलेबल आहेत। तर बघा, हे विचित्र अपूर्णांक म्हणजे काय? तर बघा, विचित्र अपूर्णांक म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये अशी गणितं दिसतात। तर खूप वेळेस तुम्हाला कुठल्याही पेपरमध्ये असे गणितं पाहायला मिळतात। तर हे गणितं काय आहेत? फक्त फुसकी बॉम्ब आहेत। म्हणजे काय? तर फक्त घाबरवण्यासाठी तुम्हाला हे गणितं पेपरमध्ये दिली जातात। तर फक्त 2 मिनिटात हे गणितं तुम्हाला सोडवता येतात। मी तुम्हाला आज खूप सोप्या पद्धतीमध्ये हे गणितं कसे सोडवायचे ते सांगणार आहे आणि त्यासाठी काही तुम्हाला इथं सूत्र सुद्धा आहे। तर हे सूत्र तुम्हाला लक्षात राहिले तरी चालेल, नाही राहिले तरी चालेल। फक्त मी तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे हे गणित सोडवण्याची, तेवढी पद्धत तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि 2 ते 3 उदाहरणांची तुम्हाला इथं प्रॅक्टिस करायची आहे आणि झालं तुमचं काम। हे गणित जर तुम्हाला पेपरमध्ये आले हे गणित, तर 1 ते 2 ते 3 मिनिट, जास्तीत जास्त 3 मिनिटात तुम्ही ह्याचं उत्तर काढू शकता आणि मार्क्स मिळवू शकता। तर पहा, इथं काही सूत्र मी तुम्हाला पहिल्यांदा दिलेली आहेत। तर बघा, a/b/c असा अपूर्णांक तुम्हाला गणित असं तुम्हाला दिसलं तर याचं रूपांतर सोपं रूप काय होणार आहे? तर a आणि c, AC वर येणार आहे आणि B आपलं खाली येणार आहे। तर याचं सोपं रूप कसं येतं बघा, मी तुम्हाला थोडक्यात सांगते। तर थोडक्यात हा भागाकारच आहे। तर बघा, आपण इथं गणित घेतलं 1/2 आणि याला डबल 2/4 ने भागायचं आहे। तर भागाकारामध्ये काय करतो आपण? याचा गुणाकार व्यस्त करतो। म्हणजे काय करतो? 4/2 घेतो याला। झालं। 4/2 घेतलं म्हणजे काय केलं? हे आता खालचं कट केलं, इथून खाली। आता हे पुढे घेतलं, हे गणित कट करून इथं पुढे घेतलं। आता हे काय झाले? त्या दोघांमध्ये गुणाकार होतो। मग गुणाकार काय येतो? 4 गुणिले 1 4 आणि या पाया जसं तसं सेम असतो। तर तसंच आहे इथं। तर यामध्ये काय झालेलं आहे? 2/4 आहे इथं खाली। मग वरी याचं उलटं करून घेतल्यानंतर हे 4 वरी गेलं आणि 4 आणि 1 चा गुणाकार झालं। तसंच हे C वरी जाणार आणि C आणि A चा गुणाकार AC आणि पाया तर आपण पायाचा गुणाकार करत नसतो, पाया जशाच तसा लिहितो। तर पाया जशाच तसा आपण बी घ्यायचा आहे। थोडक्यात इथं आता ए आणि बीच करून दाखवते म्हणजे तुम्हाला सोपं वाटेल आणि ते समजेल। तर बघा, आता इथं ए आणि एच्या खाली पाया काहीच नाही म्हणजे काय असतो? 1 असतो आणि हा B/C जशाच तसा आणि या दोघांमध्ये आता काय आहे? ही रेष भागाकाराची। तर बरोबर, आता हे ए आणि B/C वरी घेतलं म्हणजे काय केलं? 1 जसंच तसं ठेवलं आणि हे वरी घेतलं। मग काय होणार? वरी घेतल्यानंतर यामध्ये गुणाकार होणार आणि गुणाकार व्यस्तात रूपांतर केल्यानंतर C/B होणार। ए आणि सी गुणाकारामध्ये काय असतो? अंशाचा गुणाकार A गुणिले C होणार इथं आणि पाया जशाच तसा। तर बघा, इथं पाया B गुणिले A केलं तर Bच राहतं। तर बघा, झालं। तर पाहू शकता तुम्ही इथं। बघा, सोपं आहे। फक्त तुम्हाला इथं पूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार आपण जो मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर हे तुम्हाला म्हणजे समजायला थोडंसं अवघड वाटेल। पण तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार, व्हिडिओ नंबर 14, तर तो पाहिला असेल तर तुम्हाला हे गणित खूप सोपं वाटणार आहे। तर बघा, हे लक्षात ठेवण्यासाठी आहे, नाहीतर तुम्हाला उदाहरणावरून हे एकदम कायम लक्षात राहणार आहे। हे सूत्र पाठ करायची सुद्धा गरज नाही। तर बघा, इथं आता वरी अपूर्णांक दिला आहे आणि खाली C दिलं आहे, फक्त A/B आणि खाली C। तर याचं काय होतं? तर हे A जे आहे जशाच तसं राहतं आणि BC चा खाली गुणाकार राहतो। इथे एक्झाम्पल्स पण दिले आहेत मी, 2/3 आणि /5 आहे। तर बघा, इथं कंस आहे याचा, तर 2/3/5। तर काय होतं? इथं 2 जशाच तसं अंशाला राहतं आणि या दोघांचा गुणाकार 5 गुणिले 3 होतं आणि जशाच तसं आपलं उत्तर जे काही येईल। आता वरी पण अपूर्णांक, खाली पण अपूर्णांक दिला आहे। तर इथं काय होतं आता? तर A आणि D
बघा वरच्याचा आणि खालच्याचा गुणाकार आणि इथं बी आणि सी मधल्याचा गुणाकार छेदस्थानी. समजलं? सोपं आहे. तर पहा आता हे झाले आपली काही सूत्र. तर आता आपल्याला याची उदाहरणं पाहायची आहेत. तर उदाहरणं पाहण्यास अगोदर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढची माझी सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि स्पर्धा परीक्षा गणित म्हणजे कुठल्याही स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा असो, काही असो, तर त्यामध्ये तुम्हाला हे गणित खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये येणारं सर्व गणित आपण या प्लेलिस्टमध्ये शिकवत आहोत. आज आहे आपला दिवस 15वा. तर तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत असाल तर बाकी कुठेही जायची तुम्हाला गरज नाही. फक्त आपली ही प्लेलिस्ट बघायची आहे आणि हीच प्लेलिस्ट कुठलेही स्पर्धा परीक्षा असो, स्कॉलरशिप, नवोदय किंवा NMS, कुठेही तुम्हाला हेच गणित पाहायला भेटतं. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे आहे, म्हणजे माझी सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मग आपण गणित क्रमांक 1 पाहूया. तर पहा हे पहिलं गणित आहे आपलं. या अगोदर तुम्हाला याची भीती वाटत असेल, पण यानंतर आता तुम्हाला हे खूप सोपं वाटणार आहे. तर पहा आपण अपूर्णांक धडा जेव्हा सुरू केला होता तेव्हाच मी तुम्हाला शिकवलं होतं. तर याला काय म्हणतात? तरी हा आहे पूर्णांक अपूर्णांक. तर बघा अपूर्णांकाची 4 प्रकार आहेत, त्यामधला हा आहे पूर्णांक अपूर्णांक. तर बघा पूर्णांक अपूर्णांक आपण कसं सोडवतो, अगोदर हा आपल्याला सोडवून घ्यायचा आहे. हा 1 जशाच तसा आणि आपल्याला पहिल्यांदा हा छेद सोडून घ्यायचा आहे. तर पूर्णांक अपूर्णांक कसं सोडवतो आपण? हे 4 गुणिले 5 करतो, 5 चोक 20 आणि अधिक 3 करतो, म्हणजे काय 23 आणि छेद जशाच तसा 4. हे सोडवायला मी तुम्हाला खूप अगोदर शिकवलेलं आहे. तर बघा पूर्णांक अपूर्णांक अशा प्रकारे सोडवतो आपण. 4 गुणिले 5 आणि अधिक 3 करतो आणि ते अंशाला लिहितो आणि छेद 4 जशाच तसा लिहितो. तर बघा आपल्याला मिळालं आता 1/23 हे असा कंस, हा पूर्ण ह्या 1चा छेद आहे. 23/4 समजलं? हे आपल्याला मिळालं आहे आता. तर ते आता ह्या सूत्रामध्ये बसतं. म्हणजे काय होतं इथं? तर 1 गुणिले 4 होतं. 1 गुणिले 4 आणि हे जे 23 आहे जसंच तसं आपला हे राहणार आहे, छेद राहणार आहे. 4 1 4 आणि 23. पहा आलं आपलं उत्तर. इतकंच उत्तर आहे, सिंपल आहे. पुढचं पण गणित सेम आहे तसंच. तर हा पूर्णांक अगोदर सोडून घ्या. हा अंशाचा 3, 7 1 7 7 2 7 5 30 आणि 2 32. 32/7 सॉरी 7 5 35 आणि अधिक 2 37 आणि हे छेदस्थानी 7. 3/37/7. तर पुढं आपल्याला सोडवायचं आहे. या दोघाचा गुणाकार होणार 7 गुणिले 3/37. 7 1 7 2 14 7 3 21. हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचं गणित आहे 2/5 अधिक 1/3 अधिक 1/7. तर हे सोडवायचं आहे. तर बघा खालून वरती जायचं आहे आपल्याला सोडवत. हे 2 अंशाचं जसेच तसं ठेवायचं आहे. 5 अधिक 1 आता हा पूर्णांक सोडवूया आपण अगोदर. 7 1 7 7 2 14 7 3 21 आणि अधिक 1 22. 22/7 आपलं आलेलं आहे उत्तर. आता आपण 22/7 हे सोडवलेलं आहे. तर बघा हे 22/7 आपण ज्या वेळेस वरती घेऊन जाऊ याचं उलट होतं. म्हणजे काय करतो आपण, याला गुणाकार व्यस्त रूपात घेतो. म्हणजे कसं 2/5 अधिक 22 आणि हे वर गेल्यानंतर 7/22 होतं. तर हे एकच असल्यामुळं गुणाकार ह्याचा एकच येतो. तर इथं काय केलेलं आहे आपण, पहिलं जे सूत्र आहे आपलं कुठलं, A छेद B सॉरी B छेद C,
हे जे आपण सुरुवातीला सूत्र पाहिलेलं आहे याचं काय रूपांतर सोपं होतं AC/B म्हणजे काय A आणि C चा गुणाकार आणि छेदस्थान B तसंच केलेलं आहे आपण A आणि C चा म्हणजे काय 1 आणि 7 चा गुणाकार 7 1 7 आणि B हे जे मधलं B आहे जशाच तसं छेदस्थानी 22 जर आपण हे सोपं रूप याचं घेतलेलं आहे काय तर वेगळं केलेलं आहे का आपण काहीच नाही पूर्णांक सोडवून घेतला 7 1 7 ह्या दोघाचा गुणाकार अधिक 1 आपण पूर्णांक सोडवला आणि नंतर हे जे आपल्याला भेटलेलं आहे त्याचं सोपं रूप घेतलं आहे A गुणिले C म्हणजे 1 गुणिले 7 घेतला आहे आणि हे मधलं 22 जसेच तसं हा आपण छेद घेतलेला आहे तर इथं आपल्याला डबल पूर्णांक मिळालेला आहे तो सोडवायचा आहे 22 गुणिले 5 करायचा आहे 22 चा पाढा येत असेल तर म्हणा नाही तर डायरेक्ट अशा प्रकारे गुणाकार करून घ्या तर 5 1 5 5 दुने 10 10 ला 0 हाताला 1 5 1 5 5 दुने 10 आणि 1 11 110 आपला गुणाकार आलेला आहे आणि त्यामध्ये 7 मिसळायचा आहे तर 117 आपल्याला अंश मिळाला आणि छेद आपल्याला 22 मिळाला तर याच्या अगोदर वरती आणखीन एक छेद अंश आहे 2 तर 117/22 आपल्याला मिळालेला आहे तर आता काय दिसतं तुम्हाला हेच रूप दिसतंय की नाही आता डबल याला सोप्या रूपामध्ये घ्यायचं आहे म्हणजे काय 2 गुणिले 22 करायचं आहे तर काय येतं 44 वर अंशाला घ्यायचा आहे आणि हा जो मधला आपला छेद आहे जसं तसं 117 आपल्याला घ्यायचं आहे तर हे आपल्याला मिळालेलं आहे आपलं उत्तर 44/117 आपलं उत्तर आलेलं आहे गणित क्रमांक 4 सेम तसंच आहे तर बघा आपल्याला हा पूर्णांक अगोदर सोडवायचा आहे खालून वरती सोडवत जायचं आहे 3 वरी 7 अधिक 2 आता ह्या 2 चा छेद आपल्याला सोडवायचा आहे 4 1 4 4 2 आता बघा 6 चा पाढा म्हणून लवकर होईल 6 1 6 6 2 12 6 3 18 6 चोक 24 आणि अधिक 1 24 अधिक 1 25 आणि हे छेद जसेच तसं द्यायचं विसरायचं नाही आता आपल्याला जसं ते याचं सोपं रूप लिहायचं आहे बरोबर 3/7 अधिक 2 आणि 4चा गुणाकार 4 1 4 4 2 8 आणि हे 25 जशाच तसं पायाला तर आता डबल हे आपल्याला सोडवायचं आहे हे अधिक हित नाही बरं मधात आहे हे 7 7 अधिक 8 छेद 25 बरोबर आता 25 चा पाढा 7 पर्यंत बनायचा आहे 25 7 पावणे 200 म्हणजे 175 आणि याच्यामध्ये 8 मिसळ 75 76 77 78 79 80 81 82 83 तर बघा 25 7 पावणे 200 येतं 25 7 पावणे 200 त्यामध्ये 8 मिसळलं 183 आलं 183/25 आलं आणि नंतर आपण याला सोपं रूप दिलं 25 आणि 183 जसेच तसं आपलं उत्तर आलेलं आहे 75/183 हे आपलं उत्तर आलेलं आहे तर बघा इथं आता शेवटचं गणित आहे आपलं ह्याला 3 स्टेप आहेत तर काहीच घाबरायची गरज नाही खालून वरती सोडवत जायचं आहे तर काय करायचं आहे पहिल्यांदा हे वरचं जसेच तसं लिहायचं 1 अधिक 1 छेद 1 1 1 अधिक 1 आता हे सोडवा बे आणि 1 अधिक 3 छेद जसेच तसा 2 तर बघा ही पहिली स्टेप 1 दुसरी स्टेप आणि ही तिसरी स्टेप अर्धी खालची आपण सोडवलेली आहे तर आता आपल्याला हे याचं सोपं रूप म्हणजे 2 गुणिले 1 बे बघा अगोदर पहिलं वरचं लिहा 1 अधिक 1 छेद आता याला आपण सोपं रूप देत आहोत बे आणि हे छेदस्थानी जसेच तसं आणि हे बेरजेचं 1 अधिक तसंच जसेच तसं आता बघा 2 याच्या खाली 3 पायऱ्या होत्या आता 2 पायऱ्यावर आपलं गणित आलं आहे डबल आता याला सोडवा 3 1 3 अधिक 2 5 1 छेद 1 अधिक 1 छेद 3 1 3 अधिक 2 5 आणि हे पायाचं 3 जसेच तसं आता डबल याला सोपं रूप द्या आता 1 छेद 3 1 3 आणि हे पायाला 5 जसेच तसं आणि हे 1 अधिक आता याला सोडवा 5 1 5 अधिक 3 5 6 7 8 1 छेद 8 आणि हे पायाचं 5 जसेच तसं आता याला सोपं रूप द्या 5 1 5 आणि हे पायाला 8 5/8 आपलं उत्तर आलं किती सोपं उत्तर आहे किती सोप्या पायऱ्या आहेत फक्त पायऱ्या जशाच तशा तुम्हाला सोडवत जायच्या आहेत फक्त
ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या चुकायच्या नाहीत, मिस्टेक करायची नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही. उत्तर तुमच्या खूप सोपं आहे, तुम्हाला काढता येतं. आणि जर समजलं नसेल हे गणित तर डबल एकदा मागं व्हिडिओ घेऊन हे गणित डबल पहा, तुम्हाला समजेल. आणि अशा प्रकारे सोप्या पद्धतीमध्ये गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.